दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणखी एक मोठी कारवाई करत एमडी अर्थात मॅफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। नाशिक इन हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्रीसाठी 3 पुरुष आरोपी थांबले असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळाल्यानंतर या प्रकरणी विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या देखरेखीखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी रात्री हॉटेलवर छापा टाकला। या कारवाईत 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 2,23,380 रुपयांचा मुद्देमाल, त्यात 35 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे। आरोपींची नावे शोएब मुराद खान, शेख मुस्तफा अफजल आणि मोफीज मुजम्मिल खान अशी असून पोलिसांच्या चौकशीत हॉटेल मालक कपिल देशमुख याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यानेच आरोपींना रूम नंबर 305 ड्रग्ज विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचं निष्पन्न झालंय। या 4 विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील आकोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी शिताफीने आणि कौशल्याने कामगिरी पार पाडली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।